महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यातीलच एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने माजी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने हिरेभवन धुळे येथे कर्मयोगी गाडगेबाबा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट NS पाटील यांच्या शुभ हस्ते गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी व वक्त्या डॉक्टर प्राध्यापक रजनी मुंगसे, निवृत्त न्यायाधीश JT देसले, अतुल निकम, जिल्हा क्रीडाधिकारी MK पाटील, शाहीर परिषदेचे आप्पा खताळ, तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव गोपाळ, धुळे कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चत्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष अरविंद पाखले, NP वाणी, परीट धोबी समाज अध्यक्ष गणेश परदेशी, संत गाडगेबाबा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड, इंजिनियर राजेंद्र चितोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ संयोजक इंजिनियर विजय मंगळे यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा भारुडकार हमीद सय्यद अहिल्यानगर यांच्या भारुडाचा कार्यक्रम व अमरावती येथील प्रसिद्ध प्रबोधनकार व सप्त खंजिरी वादक इंजिनियर पवन महाराज दवंडे यांचा प्रबोधनात्मक असा कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास धुळेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गजरात संपूर्ण हिरेभवन भारुडाच्या रंगी रंगून गेले. कार्यक्रमप्रसंगी धुळ्यातील ज्येष्ठ नागरिक संघ, परीट धोबी महासंघ, अखिल भारतीय शाहीर परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, खानदेश तमाशा परिषद, बाल रंगभूमी परिषद, धुळे ऑर्केस्ट्रा कलाकार संघ आदी विविध संस्थांचे कलावंत, लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक इंजिनियर सिद्धांत मंगळे, मोहित पाटील, सचिन महाजन, राहुल मंगळे, अरविंद पाटील आदींनी परिश्रम घेतले.